नमस्कार मित्रांनो, मी धीरज जिंगळे स्वागत करतो नवीन एका व्लॉगमध्ये. तारीख आहे आजची 21 सप्टेंबर. नेहमीप्रमाणे आपण निघलो, थोडा उशीरच झाला पण आज सॅटर्डे होता त्यामुळे तरीसुद्धा आपण काम केले. तर सॅटर्डेच्या दिवशी पण आपण म्हणजे स्लो असता IT, तरी पण आपण किती काम केले, कशा प्रकारे कुठं कुठं गेलो आणि आपण एक उबेरचा इन्सेंटिव्ह पण घेतलाय. नवीन काहीतरी इन्सेंटिव्ह सुरू झालाय. तर ब्लॉगमध्ये बघा की कोणता इन्सेंटिव्ह होता, कुठं होता, कशा प्रकारे तो घेतला पाहिजे. तर ठीक आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजलेत 5:38. थोडा उशीर झालाय, झोप लागली होती आणि कालची व्हिडिओ नाही आली कारण व्हिडिओ काढलाय पण ते एडिट करायचं राहिलंच. घरचं थोडंसं काम होतं शॉपचं, तर त्याच्या नादामध्ये ते विसरूनच गेलो. नंतर रात्री आलं लक्षात, पण आता म्हटलं आता उशीर झालाय सो मी नाही टाकली. तर आजची आपण सुरुवात व्यवस्थित म्हणजे आपण व्हिडिओ काढतोय आणि नंतर मग आपण अपलोड करूया आज. तर ठीक आहे, बघूया आता आपली सुरुवात कोण करते. काल मला उबेरचं नोटिफिकेशन आलं होतं, बहुतेक काहीतरी ऑफर आहे त्याची. तर बघूया काय आहे. एअरपोर्टची काहीतरी आहे, या वेळेमध्ये ऍक्सेप्ट केलं तर 100 रुपये असं काहीतरी इन्सेंटिव्ह आहे त्यांचा. तर बघूया आपल्याला भेटतोय का, त्याची इन्फॉर्मेशन घेतो आणि नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपडेट करतो. फर्स्ट राईड पडली आपल्याला उबेरकडनं एक 15 पुणे रेल्वे स्टेशनची आहे. जास्त काही रेट नाही, 10 रुपये प्रमाणेच आहे, पण रेल्वे स्टेशनची होती सो मी घेतली कारण तिकडनं आपल्याला कनेक्टिंग राईड मग भेटून जाईल. तर चाललोय आपण कस्टमरच्या लोकेशनला. 2.5 किलोमीटर कस्टमर लांब आहे, 15 किलोमीटरची राईड आहे. 196 दाखवलेत, 180 185 रुपये भेटतील आपल्याला. तर ठीक आहे, बघूया वेळ किती लागते आता मॉर्निंगला. आपल्याला जी राईड पडली होती उबेरकडनं ती आर्मीच्या एरियामधनं होती. तिथनं एंट्री करायला बराच वेळ लागला गेटवर, कारण तिथनं सोडत नव्हते. त्यांना फोनवर बोलायला दिलं, त्यांनी प्रॉपर एंट्री केली. नंतर मग आतमध्ये गेलो तर आतमध्ये पण आणखीन एक एंट्री करावी लागली त्यांना, आणि आऊट निघताना पण एक एंट्री करावी लागते. म्हणजे 15-20 मिनिटं आपले तिथेच गेलेत. 196 आपल्याला काहीतरी फेअर दाखवलं होतं, कस्टमरला दाखवलं 183 आणि आपल्याला दिलेत 187, 187. म्हणजे एवढ्याशा राईडला आपल्याला जवळपास तास गेला आपला. त्याच्यात राईड उशिरा भेटते. म्हणजे 7 वाजलेत आणि आपलं नेहमी अर्निंग असतं 500 रुपयापर्यंत 7 वाजेपर्यंत. आता 2 राईड झालेल्या असतात आपल्या. तर आता आपलं झाले एकच राईड. ठीक आहे, उशीर निघलो तो आणि सॅटर्डे म्हणले होते ITचं होतं त्यामुळं IT नसतात. IT म्हणजे IT कंपन्यांचे जे एम्प्लॉई असतात त्यांना सुट्टी असते सॅटर्डे संडे, त्यामुळे ट्रिप कमी भेटतात. तर आता आपण इथं बघितलं तर नंबर होते 36 ते 40 कॅब आहेत माझ्या पुढं. म्हणलं इथं अर्धा तास लागणार, त्याच्यापेक्षा मी निघालो एअरपोर्ट साईडला. मधनं जर आपल्याला राईड भेटली तर आपण घेऊ, नाही तर बघूया ती ऑफर जी आहे यांची इन्सेंटिव्हची, तर ती लागतीये का बघूया एअरपोर्ट पासनं. तर ते पण कळलं आपल्याला आहे का नाहीये. तर ठीक आहे, आता अपडेट करतो नेक्स्ट राईड भेटल्यानंतर. तर आपण एअरपोर्टच्या इथं वेट केलं राईड पडेपर्यंत. तर 1-2दा आपला नंबर मागे गेला एक वेळ, पण ठीक आहे, आपल्याला पाहिजे तिथली राईड भेटली. औंधची होती JW मॅरिएट आपलं गणेशखिंड रोडला. फॉरेनर होते. आज पण मला इंग्लिशमध्ये बोलावं लागलं. ठीक आहे, आपण ट्राय करतोय, त्याने काय होतंय आपलं इंग्लिश पण सुधारते. तर त्यांनी विचारलं सीट बेल्ट वगैरे मॅन्डेटरी आहे का, म्हणलं नाहीये. म्हणजे आपल्या भाषेत जसं जमलं तसं आपण ट्राय करतोय. फॉरेनर होते. JW मॅरिएटला ड्रॉप होता 12-13 किलोमीटरचा एअरपोर्टपासनं. तर 178 रुपये मला काहीतरी फेअर दाखवलं. त्यांनी 50 रुपये टिप ऑनलाईन पे केली आणि आपल्याला ती ऑफरचे इन्सेंटिव्ह जे आहे 100 रुपयाचा तो सुद्धा भेटला. म्हणजे जर तुम्ही सकाळी 6 पर्यंत काहीतरी जर आहे, 6 ते 8 असं काहीतरी, तर त्याच्यात जर एअरपोर्टमधनं पिकअप घेतला उबेरकडनं तर 100 रुपये एक्स्ट्रा. ते मला 100 रुपये ते भेटलेत एक्स्ट्रा. म्हणजे या ट्रिपला आपल्याला 350 रुपये फेअर भेटला आणि आधीची 187 असं काहीतरी 500चं अर्निंग आपलं झालं. मग 47 किलोमीटर गाडी चालली, 8 वाजलेत. 8 आपण नाश्ता केला आणि आपल्याला तिथं एक राईड पडली पुणे रेल्वे स्टेशन 4.5 किलोमीटरची 130 रुपये. तर अशा राईड घ्या की तिथनं आपल्याला लगेचच रिटर्न राईड मिळते. मी थोडंसं वेट केला, नाश्ता केला. तिथनं आपल्याला एक भोसरीची राईड पडली होती पण मी नाश्ता करत होतो सो ती नाही घेतली आणि स्टेशनची राईड घेतली 4.5 किलोमीटरची 130. समजा 5 किलोमीटरची 20 रुपयाचा गॅस जाईल, बाकी 110 रुपये निवड प्रॉफिट राहील आपल्याला. तर राईड घेताना पण विचार करून राईड घ्या. कस्टमरला सोडलंय आपण RTOच्या अलीकडेच होतं ते. नदी क्रॉस केल्यानंतर लगेचच काय ऑफिस होतं कसलं, 4.5 किलोमीटर सोडलंय. 130 रुपये बिल झाले आपलं. टोटल अर्निंग झाले 632 रुपये
आणि गाडी चालली 54 किलोमीटर आणि टाइम झालाय 8:55. तर ठीक आहे, आता इथं स्टेशनला आलोय तर 26 कॅब दिसतं, ते 26 ते 30 कॅब. आता इथनं परत एअरपोर्टला जाण्यात काय मजा नाहीये, कारण तिथून परत 7 किलोमीटर मोकळं म्हणजे ते 10 रुपयेच होऊन जाईल. आता जरा 12-13 रुपये ऍव्हरेज मेंटेन आहे आपला. तर आपण थांबतोय इथं, थोडा वेट करू आणि बघूया आपल्याला कुठली राईड पडतीये. आपण आलोय एअरपोर्ट रोडला. स्टेशन पासून एक छोटी राईड होती एअरपोर्टची, 168 रुपये, 154 रुपये आपल्याला दिलेत. तर तिथं नंबर होते ना, आता कोणतरी येणार आहे वाटतं नेते, त्यामुळे मध्ये गाड्या नाही उभ्या करू देते. सो आपण आता इथनं पुढे निघतोय, याच रोडला पुढे विश्रांतवाडीच्या अलीकडे धानोरी वगैरे तिकडनं राईड पडून जाईल आपल्याला. चौकात पोलीस आहेत म्हणल्यावर कोणतरी येणार आहे. इथं नेहमी तेच असते एअरपोर्टला. आणि आता बघा गाडी गेली पोलिसाची, एक गेली. आता बघूया त्याच्या मागं आहे का. नाही, इथं नाहीये, यायची अजून. ठीक आहे, तर आता इथनं बघू आपल्याला राईड कुठं पडते. आपला अर्निंग झाले 780 रुपये, 780 का 70, 850 रुपयाचं आपलं अर्निंग झाले. गाडी चालली 61 किलोमीटर, टाइम झालाय 9:15. टाइम भरपूर चाललाय, वेळ म्हणजे ट्रिप नाही पडत येत म्हणावं तशा. ठीक आहे, सॅटर्डे म्हणल्यावर हे माहीतच होतं होणार आहे, पण त्यासाठी मी सॅटर्डेला ऑफ घेत असतो. पण या आठवड्यात गणपतीमुळे 2 वेळा सुट्ट्या घ्याव्या लागल्या, तो आपण काम कंटिन्यू केलं. जेवढं होईल तेवढं होईल. ठीक आहे, बघूया. सीएनजी पण भरपूर आहे गाडी कॅबमध्ये. तर आता इथं पुढे जाऊ, थांबू आणि बघूया नंतर राईड आपल्याला कुठं पडते. खराडीला जसं आपण कस्टमरला सोडलं, तिथनच लगेचच पुढच्या मिनिटाला आपल्याला दगडूशेठची राईड भेटली. पण टायमिंग एकदम वेगळाच दाखवला. येताना एअरपोर्ट पासनं धानोरी पासनं काहीतरी 30-32 मिनिटं, 29 मिनिटं दाखवले आणि जाताना डायरेक्ट 40-42 मिनिटं दाखवली. जवळपास ट्रॅफिक म्हणजे भयंकर ट्रॅफिक आहे. गणपती उठले तरी पण इथं गर्दीच आहे. तर त्यांना अलीकडच्या चौकातच सोडले आणि इथनं वळून आपण शनिवार वाड्यापासून परत स्टेशन साईडला बघूया कुठं राईड भेटते. आता आपल्याला इथनं जाऊया स्टेशन साईडला. आणि कस्टमरचं बिल झाले 230, जवळपास 990 आणि 230, 1020 आणि 200, 1220 आपलं अर्निंग झाले. गाडी चालली 88, टाइम झालाय 11:24. 11:24, 88 किलोमीटर आणि 1220 अर्निंग झाले. तर आता इथनं वळून आपण राईड घ्यायचं. इथनं हा आहे अप्पा बोळवण चौक, ABC चौक. इथं सगळे प्रकारचे बुक्स, पुस्तकं भेटतात, सेकंड हँड, नवीन. आम्ही कॉलेजला असताना इकडनंच घ्यायचो. स्टेशनरी वस्तू वगैरे सगळ्या दोन्ही साईडला दुकानच आहेत. तर ठीक आहे, बघूया आता नेक्स्ट राईड आपल्याला कुठे भेटते. आपण आलोय सांगवीला. पुणे स्टेशन पासून आपल्याला रॅपिडो कडनं राईड भेटली. सांगवीमध्ये थोडस आतमध्ये होतं, 13 का 14 किलोमीटरचे 230 रुपये दिलेत आपल्याला. तर आपलं अर्निंग झालंय 1460 रुपये. तर आता इथनं आपण वळून आलोय पुढं. राईड बघत होतो, थोडं थांबलोय. राईड पडली पण ती वाघोलीची आणि एक JSPM कॉलेज दाखवलं आणि एक काहीतरी गुरु नानक नगर. मला काय नोंद नव्हतं प्लेस, सो मी ऍक्सेप्ट नाही केली. तर आता इथनं परत आपण दापोडीच्या ब्रिजवर जाऊ आणि बघूया आपल्याकडची एखादी राईड भेटते का, कारण इथनं राईड पडतात पिंपळी गुरुवरनं. बघूया, एक राईड पडते, करतो अपडेट. एक छोटीशी राईड पडली आपल्याला दापोडीपासून 2 किलोमीटरची. फक्त 2.1चा पिकअप आहे आणि 1 किलोमीटरचा ड्रॉप आहे. 115 रुपये हायवेवरनच आहे. तर काय 10-15 मिनिटं लागतील. तर ठीक आहे, राईड कम्प्लीट करतो आणि करतो अपडेट. ती राईड आपण जी केली छोटीशी, त्याचे आपल्याला 105 भेटले. टोटल आपलं अर्निंग झालंय 1565 रुपये. टाइम झालाय 1:05. गाडी चालली 110.4 आणि अर्धी टाकी सीएनजी आज नाही गेला, कारण आपण सीएनजी भरला होता. सो आपण आलोय सॅटर्डेच्या हिशोबाने आपलं ठिकठीक काम झालं. 450-500 रुपयाचं सीएनजी बसेल, बाकी मग आपलं प्रॉफिट. तर ठीक आहे, भेटूया डायरेक्ट आता उद्या.